अगदी मीही नाही. हे सत्य मी केवळ जगाला सांगितलं नाही, मी स्वतः ते अनुभवलंय. कारण मी ज्याने गोकुळात बालपण अनुभवलं, वृंदावनात बासरीचे सूर छेडले, अत्याचारी कंसाचा अंत केला आणि कुरुक्षेत्रावर मोह आणि कर्तव्याच्या द्वंद्वाला अर्जुनाला धर्म, कर्तव्य आणि कर्माचा शाश्वत मार्ग. मी श्री कृष्ण, कोणासाठी कान्हा, कोणासाठी गोपाळ, कोणासाठी माधव, कोणासाठी केशव आणि समुद्राच्या कुशीत उभ्या राहिलेल्या त्या सुवर्ण नगरीचा अधिपती, द्वारकाधीश. माझा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. वडील वसुदेवांनी मला यमुना पार करून गोकुळात आणले. नंद बाबांच्या छायेत आणि यशोदा मातेच्या कुशीत माझं बालपण ठेवलं. पण काळाने मला पुन्हा मथुरेला बोलावलं. मी परतलो आणि ज्या अत्याचाराने मथुरेला भयाच्या सावलीत ठेवलं होतं, त्या अत्याचाराचा अंत झाला. कंसाचा वध झाला आणि मथुरेने मुक्त श्वास घेतला. तरी संघर्ष संपला नव्हता. जरासंधाच्या वारंवार आक्रमणांपासून माझ्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी मी मथुरेचा निरोप घेतला आणि समुद्राच्या दिशेने एका नव्या भविष्याचा प्रवास सुरू केला. अथांग समुद्राच्या साक्षीने उभी राहिली एक अद्भुत नगरी. भव्य राजप्रासाद, मंदिरांचा घंटानाद, समृद्ध बाजारपेठा आणि वैभवाने बहरलेलं यादव साम्राज्य. ती केवळ एक राजधानी नव्हती, ती एका युगाच्या वैभवाची ओळख होती. ती होती माझी द्वारका. द्वारकेचं वैभव शिखरावर होतं, पण त्याच वेळी दूर हस्तिनापुरात महायुद्धाची चाहूल लागली होती. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने आपल्या गुरुजनांना, बंधूंना आणि आप्तेष्टांना समोर पाहिलं आणि गांडीव खाली झुकलं. त्या निर्णायक क्षणी मी त्याला कर्माचा शाश्वत संदेश दिला. कर्तव्यापासून दूर जाऊ नकोस, योग्य कर्म कर. त्याच्या फळाच्या आसक्तीत स्वतःला बांधून ठेवू नकोस, कारण या सृष्टीत प्रत्येक कर्माचा परिणाम असतो आणि त्या परिणामापासून कोणीही पूर्णपणे वेगळं राहू शकत नाही. 18 दिवसांनी महासंग्राम संपला. धर्माचा विजय झाला, पण त्या विजयामागे असंख्य जीवांची वेदना होती. आपल्या 100 पुत्रांचा मृत्यू पाहिलेल्या त्या मातेने मला प्रश्न केला, हे सर्व थांबवण्याचं सामर्थ्य असूनही तू ते थांबवणं का नाहीस? त्या अथांग वेदनेतून तिच्या मुखातून माझ्यासाठी एक शाप निघाला. जसा कुरुवंश विनाशाला सामोरा गेला, तसाच एक दिवस माझ्या यादव कुळाचाही अंत होईल. मी तिच्या वेदनेचा आदर केला आणि तो शापही शांतपणे स्वीकारला. कारण जगाला कर्माचा सिद्धांत सांगणारा मी स्वतः त्या शाश्वत नियमाच्या पलीकडे कसा असू शकतो? काळ पुढे सरकत राहिला. द्वारकेचं वैभव वाढलं, यादवांचं सामर्थ्य वाढलं, पण सामर्थ्याच्या शिखरावरच विनाशाची सावलीही गडद होत गेली. ज्यांना बाहेरचा कोणताही शत्रू पराभूत करू शकला नाही, त्या यादवांमध्येच अंतर्गत संघर्ष उभा राहिला. बंधू बंधूंविरुद्ध उभे राहिले आणि सामर्थ्यवान यादव कुळ असताना गेलं. माझ्या डोळ्यांसमोर एका संपूर्ण युगाचा अंत होत होता आणि पुन्हा तेच सत्य समोर आलं. कर्म कुणालाही चुकत नाही, अगदी मलाही नाही. माझं पृथ्वीवरील कार्य आता पूर्णत्वाकडे येत होतं. एका वृक्षाखाली शांतपणे विसावलेलो असताना जरा नावाच्या शिकाऱ्याचा बाण माझ्या पायाला लागला. त्याच्या मनात पश्चाताप होता, पण माझ्या मनात रोष नव्हता. मला ठाऊक होतं एका अवताराची लीला समाप्तीकडे येत होती, पण अजून एक अध्याय बाकी होता, माझ्या द्वारकेचा. ज्या समुद्राच्या साक्षीने द्वारका वैभवाने उभी राहिली होती, तोच समुद्र तिला आपल्या कुशीत सामावून घेऊ लागला. रस्ते, मंदिरं, राजप्रासाद आणि एका महान युगाचं वैभव हळूहळू लाटांखाली अदृश्य झालं आणि अखेर माझी सुवर्ण द्वारका समुद्राच्या अथांग गर्भात विलीन झाली. त्या लाटांनी केवळ एक नगरी आपल्या कुशीत घेतली नव्हती, त्या मागे ठेवून गेल्या एक शाश्वत संदेश. वैभव साम्राज्यही क्षणभंगूर आहे, पण कर्माचा परिणाम अटळ असतो. युग बदलतात, काळ पुढे सरकतो, पण कर्माचा शाश्वत नियम कधीच बदलत नाही. कौरव असोत, यादव असोत, द्वारका असो किंवा स्वतः द्वारकाधीश, कर्माच्या परिणामाला कोणीही अपवाद नाही. पण द्वारका खरोखरच संपली का? की समुद्राच्या अथांग निळाईत आजही तिच्या वैभवाच्या खुणात दडलेल्या आहेत? आणि जर काळाचा पडदा काही क्षणांसाठी बाजूला झाला, तर पुन्हा एकदा अनुभवता येईल का त्या सुवर्ण द्वारकेचं वैभव? माझी कथा इथे थांबते.
द्वारकेचं रहस्य आजही जिवंत आहे आणि त्या रहस्याचा शोध आता तुमचा आहे. हजारो वर्षांपासून समुद्राच्या अथांग गाभाऱ्या दडलेल्या या रहस्याला आता मिळणार आहे एक विलक्षण अनुभूतीचं रूप. इतिहासाची भव्यता, श्रद्धेची अनुभूती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम घेऊन अमृत महोत्सवी वर्षात साकारत आहे एक अद्वितीय विश्व. शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संकल्पनेतून आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री अमन विधाते यांच्या कलात्मक दृष्टीतून सविनय सादर होत आहे प्रभू श्रीकृष्णांची समुद्राच्या अथांग निळाईत दडलेली अद्भुत नगरी, पाण्याखालील द्वारका. यंदा द्वारकेची कथा केवळ ऐकायची नाही, द्वारका अनुभवायची आहे. गणपती बाप्पा मोरया. शिवडीच्या राजाचा विजय असो. सर्वांच्या जरा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे.